तर मित्रांनो, हे आणले माहेरून ओले काजू, त्याची किंमत आहे 1200 रुपये किलो. तर ती भाजी आज आम्ही बनवून खाणार आहोत. आणि आईने सर्वात आधी हाताला तेल लावून घेतलं. तेल लावल्यानंतर ती काठीने काढायचा प्रयत्न केला, कारण ती गावची असल्यामुळे तिला माहिती आहे काठीने कसे काढतात ते डोळा फोडून. तर असे तिचे प्रयत्न चालू होते, एका मागोमाग एक काठी ही काढायचे प्रयत्न चालू होते. तर ती प्रोसेस जास्त अवघड असल्यामुळे तीनच काजू काढू शकले. तर मित्रांनो, ती प्रोसेस खूप अवघड असल्या मग आईने सुरीनेच कापायचा निर्णय घेतला. काजूचे 2 तुकडे करायचे आणि त्याच्यातला काजू काढायचा, कारण त्याच्यामध्ये खूप चीक असतो आणि तो सांभाळून काढायला लागतो आपल्याला, कारण आपल्या हाताला जखमसुद्धा होऊ शकते. हे बघा चीक. तर खूप रिस्की आहे ते काम. डोळ्यात गळी ओढायला तर त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर मग मी हातावरती तेल घेतलं आणि मग मी सुद्धा आईला मदत करायला लागलो थोडीशी. हे बघा, एक मग एक काजू काढायला लागलो मग, कारण हाताला खूप त्याच्याने हे त्रास होतो. तरी हे आहेत काजूची टरफलं आणि हे आहेत काजूचे गर. तर मग आईने थोडीशी काजू बनवायचा निर्णय घेतला आणि मग त्याने काजूचे गर थोडेसे पाण्यात टाकले. आणि हा कोलिम आहे, तर कोलिममध्ये भाजी करायची आहे. मग आईने ते काजू उतरून ठेवले. एक कांदा कापायला घेतला, एक टोमॅटो. मग आईने जे काजू पाण्यात टाकले होते त्याची टरफले काढायला घेतली. कोलिम आणि काजू एकत्र धुवून घेतले. मग त्यामध्ये आईने मीठ, धना पावडर, हळद, मसाला हे सगळं एकत्र करून घेतला. गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल व हिंग टाकला. नंतर मग त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून चांगलं परतून घेतलं. लाल होईपर्यंत ते परतलं तिने. आणि त्याच्यानंतर मग आपलं हे सगळं मटेरियल जे होतं ते सगळं आलं त्याच्यामध्ये आणि आता चांगलं ढवळून घेते, ते मिक्स करून घेते. तर मित्रांनो, ही भाजी खूप सुंदर अशी झाली होती, कारण आईच्या हाताला जी चव आहे ती कुठेच नाही. आणि भाजीचा कलर बघू शकता तुम्ही. 1200 रुपये किलोची भाजी खूप छान लागली. आईने खूप छान बनवली. तर मित्रांनो, खूप मस्त होती भाजी.